अर्धी आंघोळी करून पुढे गेल्यात गोल्डन टेम्पलला पाया पडायला आणि अर्धी आंघोळी करायचे राहिल्यात आणि मी मध्ये थांबले. आता जाऊ का थांबू काय कळण झाले. हे पुढे गेले तर काही दिसेना झाल्यात अजून कुठे गेले. जाऊया बाबा चालत चालत हळूहळू पुढे जाऊया. मागची येणारी येतात पुढचे जाणारी पुढे जातात. दर्शन करायचं होतं सकाळी एक्झॅक्ट 5:30 दर्शन करायचं. वाजलं 6. आमचा आवडतच नाही हो. आता ठरवलंय आपण जायचा किल्ला बघायला. हे बंद आहे 8 वाजता पूर्ण. सकाळी 5 वाजता यायला पाहिजे. सगळ्यांना सांगितलेलं सगळे आवडलेले आवडलं नसल्यामुळे आता किल्ला बघायचा. चला वेअर वी इज नाव फोर्ट. किल्ला यो इथं देऊळ हा एक आणि हे पूर्ण किल्ला आहे आणि किल्ल्याच्या पूर्ण गोल पाणी आहे खाली बघा. इथं लोक मॉर्निंग वॉकला येतात बघा. मॉर्निंग वॉकला येतात. काही इथे क्रिकेट खेळायला येतात. ग्राउंड आहे चांगला आहे इथे आणि स्वच्छता एवढी खास नाही पण ठीक आहे. ओके आहे किल्ला. आता आम्ही इकडं वरती गेलं त्यात गोल फिरायचं असणार आहे बहुतेक. बघूया आता काय काय फिरायचं. पहिले इथं आज जाऊया. 1 hour later. आता इथं वेल्लोर गोल्डन टेम्पलमध्ये आलो आहे. इथं दर्शनच्या तिकडे काढायला लागणार आहे 100 रुपये. 100 रुपये देऊन दर्शन तिकडे काढून तिथं मोबाईल कॅमेरा सगळं जमा करायचं. त्याशिवाय आत काय एंट्री नाही. मोबाईल कॅमेरा जमा करून मग आज जाऊया. 2 hours later. चप्पल घाल जा रे. चप्पल मोबाईल कॅमेरा सगळं घेतलं. रिक्षावाला पण आपला आला आहे जान भाई. आता गोल्डन टेम्पल दर्शन झालं. जरा शिरा होता आत तांदळाचा गोड. आता इथनं चालू आहे रूमवरनं बॅगा आवरायच्या. बॅगावरून सीधा इधर जाने का बालाजी टेम्पल तिरुपती. आज मला मार खायला लावला असता. काउंटरचं तिकीट दिलं आणि आज 2 चप्पल आणि म्हणला 2 म्हातारं माझ्यावर भडकलं एकदम. उरी उरी पो 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 डोकं फिरलं राव. असं वाटलं आता सिक्युरिटी बोलवून मला मारायला होते. हे सगळी कपडे काढा लागली आता इथं. आणि ऑलरेडी थांब जरा पॉवर बँकला लावलाय सकाळपासून झालं. काय काय चालू आहे. आता इथनं रूम मधनं बाहेर पडणार आहे आणि सध्या आपला जानबाई खाली येऊन थांबलेला आहे. इथं मम्मीचा फोन आलाय. मम्मी संगड फोनवर बोलत ब्लॉक करायला. गेंडा गुंडा रसकिला इधर से अभी निकल रहे काटपाड़ी स्टेशन. झुंड में तो सो रहा थे शेर. नागड़ा आता है. अकेला आता है. नागड़ा आता है नागड़ा. काटपाडी स्टेशन जायचं. तिथनं काटपाडी स्टेशनवरून तासाला रेल्वे आहे आणि इथं वेल्लोर आपण जी CST उतरलं 9 किलोमीटरवरती इथनं 1.5 आहे. पॅसेंजर आहे. पॅसेंजर आहे 1.5 आहे. मुताला आलं हागायला आलं की काय मिळणार नाही. मग आपण जी जाणार आहे ना आता काटपाडी स्टेशनला तिथनं 5 तासाला 15-20 मिनिटाला रेल्वे आहे. कुठल्या रेल्वे जायचं एक्सप्रेस डायरेक्ट एक्सप्रेसमध्ये जाते. एक्सप्रेसमधनं जायचं आपण यावेळी. हे बघा आम्ही आहे ना सगळे त्या बॅगा ठेवून बसले
यो काय ह्यो पण बसलाय, मामा बसलाय, इथं बसलोय, मी इथं बसले. परिस्थिती सध्या अशी आमची आहे. लगवी लागलं नको म्हणून व्यवस्थित बसलोय. लय उभारलं की लगवी लागतंय. बघा यांनी उभारल्यात, यांना लगेच लागायला पाहिजे म्हणून उभारल्यात का कच्चटी उभारल्यात नाही. आमच्या ट्रेनमध्ये उतारी नाही आहे. पुढलं सांगू बघा आभाळी आले. आभाळ कसं आले बघा. आबाळी आलेले तिकडे जोरात. आमची आणि तिकडे एक रेल्वे आली. ती कुठली रेल्वे आली, कुठली तरी आल्या. वेलवन स्टोर्स याला कोण ॲडव्हर्टाईज केल्या, ज्वेलरवाल्यांना ॲडव्हर्टाईज केल्या आपण. आमची रेल्वे इकडे येणार आहे, इकडे जाणार आहे, तिथं जाणार आहे तिरुपतीला आम्ही. आभाळ कसं येणार आहे. तिकडल्या साईडला आबाळ आले. ऊन तर कडक पडले. चेन्नईमध्ये तोंड उद्या दिसणार नाही का डोक्यावर काही राहणार नाही. हा डोक्यावर काय राहणार नाही. आज सगळं तुम्ही आम्हाला आत्ताच बघून घ्या. जंगल बोटा लाल बटाटा होणार आहे. तर या सगळं जाणार आहे. चमन शिवाजी बॉस. आज एक दिवस बघून घ्या. जाबर अर्धा शिवाजीचा बॉस आहे, पूर्ण शिवाजीचा बॉस उद्या होणार आहे. आता अमेरिकेत नाही शिक्षण घ्यायला चाललाय आता. आमच्या जाबराचं शिक्षण घ्यायला चालले आहेत. तिरुपतीतनं अमेरिकेत येऊन नवीन दारूचं शोरूम उघडतील. सर्वांनी प्रतिसाद द्या. सगळेजण रेंटे मारवले या. आता मागाशी तुम्हाला ऊन दाखवलेलो, कडकडीत भरवडीत तरतरीत ऊन पडलेलं आहे. अचानक धो 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 बिनकामाचा पाऊस. रेल्वे आली. मी म्हणतोय रेल्वे चुकीची आली अशी मला वाटते. अरे कुठं पण थांबलं चालतंय रे. 2 hours later. चला अशा प्रकारे आम्ही तिरुपतीमध्ये पोचलेलो आहोत. आता बाहेर रेल्वेच्या स्टेशनच्या बाहेर पडून बस पहिलं मिळते का हे आम्हाला बघायला पाहिजे. अशा तऱ्हेने ह्यांचं डोक्याचं वज्र हे तुम्ही बघू शकता किती यांना मानसिक शरीराचा त्रास व्हायला. त्यामुळं बालाजीच्या कृपेनं आम्हाला बस जल्दी लवकर मिळो आणि आम्हाला गेल्यावर रूम पण लवकर मिळो. बस आभार आहे. बस. hours later. लय झटापट चष्मा तोडून आता रूमच्या नुसतं चिठ्ठी मिळाल्या. GNC मध्ये रूम मिळाल्या. आता बॅगा बेगा उठून तिकडे जायचं. आले 4 वाजता आणि रूम मिळाली बघा किती वाजता. किती वाजली आता 7:30 वाजले. 7:30 वाजता रूम मिळाली. माझा एक चष्मा मोडला. त्यात पाणी बदले तिथे आहे भीतीमध्ये बोंबा बोंब झाली. गर्दीत असला मेरलो. सगळी आपली मराठी माणसं आणि मराठी माणसं गर्दीत कसं करतात माहिती आहे. कुच करतात कोणता कुच करायला जाणार लय वाईट परिस्थिती आहे. फ्री दर्शनला फ्री बसच्या स्टँडला थांबून त्याला सांगायचं फ्री दर्शनला उतर म्हणून. फ्री दर्शनला उतरायचं तिथनं मग जायचं फ्री दर्शन म्हणून. आम्ही आता चाललो आहे GNCच्या ऑफिसला. GNC ऑफिस रूम मिळाल्या. लय खटाटूप करून रूम मिळाले रे. 2 किलोमीटर आहे चालत चाललोय. 2 किलोमीटर नाही 800 मीटरवरती चालत चालायच तू. 2 किलोमीटर कुठला जातो चालत. वाट ढिलं झाली. हात धोकायला आल्या. बॅग ओढून ओढून शूट करायची ताकद नाही. आता बघ आलतो आम्ही बघून नंतर पुरं होतं. 4 वाट लागली. हा घेऊया अरे तू येऊया. चार- वातावरण कसं आहे
सगळं वातावरण गार गार आहे. पाऊस पडायला लागला. केस पुसायला लागले. पाऊस म्हणजे पाऊस. संध्याकाळी थंडी वाढते आणि सकाळचं ऊन पडून 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 उकडते. पाक सगळं वल्ल करते.